मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी आक्रमक झालेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि याबाबत पुरावे असताना पोलीस कारवाई का करत नाहीत असा सवाल त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन उपस्थित केला। यावेळी पोलीस ठाण्यामध्ये वाद झालेला आहे आणि या दरम्यान पोलिसांना कुणाचा तरी फोन आल्यामुळे एफआयआर नोंदवून घेण्यास नकार दिल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। आता उद्या बारामतीमध्ये सकाळी 10 वाजता एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे आणि यावेळी रोहित पवार यांच्यासमोर अमोल मिटकरी देखील उपस्थित होते। या पुस्तकामध्ये जे काही दिलंय, जे ऍक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर एफआयआर आपल्याला घेता येते। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही एफआयआर करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचंय तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही एफआयआर नोंद करू शकत नाही। मग दुर्दैव असं या देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही। मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या डीसीपीला की ज्याच्यामुळे ते एफआयआर करून देत नाहीत। आम्ही निर्णय तिथं घेतलेला आहे की हे आमचा एफआयआर ते इथं करून देत नाहीत। त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता बारामतीचे जे कुठले पीआय असतील, एअरपोर्ट ज्यांच्या अंतर्गत येतं, माझ्या अंदाजे ग्रामीण विभागाच्या अंतर्गत येतं, त्या ग्रामीण पीआयकडे जाऊन तिथं आम्ही तिथं प्रयत्न करू। तो प्रयत्न करत असताना ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात, सत्तेत असणारे, सत्ता आज सत्तेत बसणारे जे कोणी नेते असतील ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल। त्याच्याचबरोबर सत्तेत असणारे त्यांचे जे मित्र आहेत ते मित्र सुद्धा त्या बाबतीत काय करतात, जे दुसऱ्या पक्षाचे ते सुद्धा तिथं आपल्याला बघावं लागेल।